रायगड समालोचक असोसिएशनमधील अनेक समालोचकांचा ताफा आहे, त्यातील या आवाजाची ओळख आणि या आवाजाची धाटणीच वेगळी आहे. आणि म्हणूनच किंबहुना सर्वात जास्त व्यस्त म्हणजे एखाद्या झी मराठी किंवा एखाद्या स्टार प्रभाव चॅनलवरती एखाद्या कार्यक्रमाची TRP जशी जास्त असतोय, तशी समालोचन क्षेत्रामध्ये या समालोचकाची TRP खूप असतो आहे. संबंध रायगडमध्ये ते रोशन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतो आहे. तदनंतर विशू कोहली सर अंपायर पंच. खरं तर फडके सर दोघांनाही विनंती असेल, दोघांनी या लवकर. मी फडके सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आणि आपण लगेचच बक्षीस वितरणाला, कारण वेळ न दवडता कार्यक्रमातील मुख्य प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण या बक्षीस वितरणाकडे आपण जाणार आहोत. सन्माननीय फडके सर, आदरणीय फडके सरांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. तदनंतर विशू कोहली सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर 3 दिवस या मैदानाला वेल वाचविण्याचं काम, नुसतं फक्त परीक्षण नाही केलं तर या अंपायरनं अनेक वेल वाचवलाय आमच्या स्पर्धेचा. आणि म्हणूनच टाइम सिक्युअर करायचा असेल तर मैदानावरती हा पंच हवा किंवा असा पंच हवा, म्हणून विश्वनाथ कोहली गव्हाण त्यांचा आदरपूर्वक सन्मान प्रवीणजी कोहली. आणि त्याचबरोबर द लेजंड क्रिकेटर, एक ज्येष्ठ अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये आहे. तदनंतर श्याम ठाकूर धुतुम, चला या मंचावरती श्याम ठाकूर धुतुम. आजच्या या तिसाई मरुआई चषक स्वर्गीय सदानंद स्मृती विनर श्याम ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. त्यांच्या अंगावरती हा वस्त्रालंकार मायेचा आणि प्रेमाचा आहे. तर TM ट्रॉफी 2024 स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण व देव डाकी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या स्पर्धेतील मुख्य मान्यवर आणि आमचे सहसमालोचक. तदनंतर मंडप डेकोरेटर्स, प्लीज चला या. नाव आहे कोपरवरील मंडप डेकोरेटर्स, चला या. त्यांचा आदरपूर्वक सन्मान. आदेश गेला का स्कोरर, एक छान स्कोरर, एका व्यावसायिक प्रोफेशनल स्कोररची आठवण करून दिली या आदेशनं. 3 दिवस अचूक गुणांकन आणि अगदी उत्तम गुणलेखक व्हायचा असेल तर संख्यांशी खेळणं. जसे क्रिकेटर चेंडू आणि बॅटशी खेळतायत ना, तसा उत्तम स्कोरर संख्यांशी खेळतोय. तर आदेश, त्याचबरोबर आमच्या UTC लाईव्हचे फाउंडर सूरज पाटील, आदेश सूरज पाटील, चला या. सूरज पाटील यांचा, सूरज पाटील UTC ब्रॉडकास्टिंग वरती असणारा आमचा, असं म्हटलं जातोय तुम्हाला जे काय करायचं ते ज्या वयात करावं. आणि अगदी प्रसार माध्यमातील ब्रॉडकास्टिंग वरती असणारे आमच्या UTC या लाईव्ह चॅनलचे प्रतिनिधी, त्यांचा आदरपूर्वक आदेश. आणि अगदी तिसाई मरुआई चषक 2024 मधील आदेश, आमच्या समालोचकांचा बॅकबोन, पाठीचा कणा, त्या बॅकबोनचा, पाठीच्या कण्याचा, गुणलेखकाचा, स्कोररचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. तर एक मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. मोमेंटो आहे, सन्मान चिन्ह आहे एकानं खरं तर, आणि तेही आत्ताच्या फायनलचा जोखालेखा सुद्धा रिझल्ट 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या हातात आहे. म्हणजे असं खरं तर क्वचितच घडतोय. तर या कार्यक्रमातील थँक्यू. तर चला जाऊया. आवाज फक्त आता थोडासा कमी असू द्या. फायनल मॅन ऑफ द मॅच, आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. 4 चेंडूंमध्ये 20 धावसंख्या आणि 1 सफलता प्राप्त केली. तो ठरला अंतिम सामन्याचा सामनावीर. नाव आहे क्रिश मात्रे. अनिकेत मात्रे, क्रिश. आणि यावेळेला खरं तर TM ट्रॉफी खेळताना अनिकेत बामणडोंगरी B टीमचं नेतृत्व करत होतास. सरते शेवटी नाणेफेकीचा कौल जिंकला देसाई टीमनं. असं वाटलं होतं की फलंदाजी स्वीकारेल आणि गोलंदाजीसाठी तुम्हाला पाचारण करेल. वेगळा निर्णय परत एकदा तुमच्या पदरात पडला. आणि त्याच्यानंतर खेळताना
ज्या वेळेला खेळण्यासाठी गेलास 4 चेंडूंमध्ये 20 धावसंख्या, 3 ठिकाणी आपली टीम अंतिम लढतीत आहे, म्हणजे अगदी फायनलच्या मुकाबल्यात क्वालिफाय झालेली आहे. त्यांना मिस करताना सुद्धा इथं बामणडोंगरी संघ कुठंतरी कमी पडलाय असं वाटलं नाही. काय म्हणू शकशील आजच्या या मैदानावरच्या खेळीबद्दल? आमच्याकडे तर पोरा नव्हती, आम्ही पोरा दमून ग्राउंडवरून पोरा घेऊन आलतो आणि रणजितला मी फोन केला स्वतःहून, तो झोपलेला आणि त्याला मी बोलवला स्वतःहून आणि बॅटिंगला पण कोण नव्हते आमच्याजवळ, तरी आम्ही दोघाही बॅटिंग केली. रणजित सोबत उतारताना पायांच्या चप्पलानं बुट्टा नव्हते, त्याच्याबद्दल काय बोलशील? अरे पोरा ग्राउंडवरशी उचलून आणलेले, ग्राउंडवर गेला होती त्यांना. ऐसा पहिलाच तुला बोरखारकरांनी पॅनल्टी दिली नाही, तेच बघून देसाईवाल्या बी पॅनल्टी नाही दिली, कसं वाटलं? पॅनल्टी दिली ते चांगलं वाटलं, 2 धावा होत्या, इम्पॉर्टंट होत्या, मला लास्टला 2 राहिले असते. आणि अखेर त्याच 2 धावसंख्येमध्ये बामणडोंगरी संघ अव्वल क्रमांकावरती गेला. प्रतिसाद द्यायचा आहे. 4 खरं तर ज्यानं 4 बॉल 20 धावा 1 विकेट्स असा हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला. नाव आहे क्रिश. मी त्याचा आदरपूर्वक आणि या वेळेला अगदी मोमेंटो देण्यासाठी आमचे मान्यवर शंकरजी कोहली यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर निश्चितच ही विनर टीम आहे आणि या विनर टीम मधून या ठिकाणी बेस्ट फिल्डर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, खेळाची मैदानं जी आहेत ही खेळण्यावर किंवा खेळण्यास योग्य आहेत निश्चित, परंतु आजही आपल्याकडे प्रचंड मैदानांवरती म्हणजे तसं पाहिलं तर दगड किंवा काचांचा प्रचंड साठा असतोय आणि अशा वेळेला अशा परिस्थितीत उत्तम क्षेत्ररक्षकचा किताब मिळवणं फार कठीण आहे. आणि जो उत्तम क्षेत्ररक्षक ठरला, कोण असू शकेल उत्तम क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा? आवाज येईल का समोरून? कोण असेल या स्पर्धेचा उत्तम क्षेत्ररक्षक ज्यानं संपूर्ण प्रतियोगितेत उत्तम अशा अगदी सर्वात हार्ड कॅचेस, खूप कठीण झेल पकडले आणि 4 झेल पकडणारा, ज्याचं नाव आहे, कुणी 4 झेल पकडल्यात? स्वप्नील वास्कर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. बेस्ट फिल्डर ऑफ टीएम ट्रॉफी 2024 नाव आहे स्वप्नील भास्कर. TMCC स्पॉन्सर बाय देव योग देव डाकी. आणि खरं तर उत्तम क्षेत्ररक्षण आणि उत्तम क्षेत्ररक्षकासाठी एक ब्रँडेड शूज आणि त्याचबरोबर एक मोमेंटो, तेही त्याच्या आठवणीत राहणारा. तर देवडाकी तुम्ही थांबा तिकडे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब त्याला दिला जातोय. तो दिल्यानंतर त्याच्याशी थोडासा संवाद साधला जाईल. स्वप्नील, खरं तर स्पर्धा छोटी किंवा मोठी असू द्या, आपल्याच स्वतःच्या अगदी आयोजनातील स्पर्धेमध्ये बोलणं गरजेचं आहे. स्वप्नील या. तर स्वप्नील, खरं तर अंतिम टॉप 3 मध्ये गेल्यानंतर सेमीफायनल मॅच तुम्हाला खेळायला, ती सुद्धा बामणडोंगरी सोबत. बामणडोंगरी टीम ही प्रॉपर अगदी त्यांची ए टीम नव्हती. ते खेळत असताना असं वाटलं होतं की बोरखार टीम पुढे जाईल, परंतु पहिल्याच षटकामध्ये तसं पाहिलं तर थोडंसं कुठंतरी अगदी चुकलेलं दिसलं आणि बोरखार टीमला परास्त व्हावं लागलं. त्या मॅचबद्दल काय बोलशील? काय नाही बोलू शकत, मॅच आहे, कुठं पण पलटी मारेल. तर बेस्ट फिल्डर होता टीएम ट्रॉफी 2024. आणि याचबरोबर जाऊया आजच्या या टीएम ट्रॉफी मधील संपूर्ण प्रतियोगितेत शृंखलेत उत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर हा किताब कुणाला जाईल? उत्तम गोलंदाज कोण असेल? बेस्ट बॉलर देसाई टीम, बादल. कुठला फलंदाज हा बेस्ट बॉलर असेल? बादलच्या चेहऱ्यावरती हसू आलं देसाईच्या. पण निश्चित बेस्ट बॉलरचा किताब या ठिकाणी अगदी जाहीर होतोय, ज्यानं 5 षटकं हाताळली या प्रतियोगितेत आणि 5 षटकांमध्ये नारायण मामा आणि रोहित कोहली यांच्या पवित्र शुभ हस्ते या बेस्ट बॉलरचा किताब दिला जाईल. 5 षटकं म्हणजे 30 चेंडू हाताळताना प्रतिस्पर्धी टीमचे 7 मोहरे गारद केले, अचूक नेम धरून तो ठरला बेस्ट बॉलर. खरं तर ज्याची गोलंदाजी तीर कमान होती, नाव आहे क्रिश म्हात्रे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. क्रिश म्हात्रे 5 षटकांमध्ये 7 विकेट्स आणि परत एकदा
हा क्रिश आपल्यासोबत आहे. TM ट्रॉफी 2024 2024चा अप्पर वन या पर्वातील बेस्ट बॉलर आणि फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन. खूप छान गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरतीच देसाई सारख्या टीमला खरं तर थांबवून ठेवलं होतं. आणि उत्तम, आजही जर आपण अगदी आपल्या छोट्या मुलांसोबत खेळायला गेलात तर आपला लहान मुलगा सुद्धा पहिल्यांदा गोलंदाजी नाही करणार, फर्स्ट बॅट्स म्हणून बॅटच हातात पकडेल. याच्यासाठी आम्ही हा किताब अगदी शेवटी ठेवला. अनुक्रमे बेस्ट बॅट्समन, सर्वोत्कृष्ट फलंदाज TM ट्रॉफी 2024 मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरला असेल? ओमकार कोहली आणि शिवतेज कोहली आणि विक्रम डाके. आपल्याला विनंती केली जाईल विक्रम डाके, ओमकार आणि शिवतेज यांच्या पवित्र हिशोब हस्ते या बक्षिसाचं वितरण होईल. बेस्ट बॅट्समन, आवाज येऊ द्या समोरून, कोण असेल उत्कृष्ट खेळाडू? बेस्ट बॅट्समन आकाश, सज्जन, कोण बेस्ट बॅट्समन आहे? त्याची कारकीर्द या प्रतियोगितेतील 4 सामने खेळला, 21 चेंडूंना फेस झाला, 21 चेंडूंना सामोरे गेला आणि 21 चेंडूंमध्ये 70 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्यात. आणि नाव आहे वागेश्वर देसाई संघाचा हिमांशू म्हात्रे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. खरं तर ज्यांना 70 धावसंख्या वैयक्तिक कोट्यात स्वतःच्या नावावरती हा देसाई टीम कडून 1 डाऊन साठी आणि पहिल्या मॅच मध्ये 2nd डाऊन साठी येणारा हा खेळाडू वागेश्वर देसाई संघ ठाणे. आणि मी पाहिलंय खरं तर प्रत्येक वेळी मैदान असेल, धावपट्टी असेल, या धावपट्टीला उत्तम खरं तर मानवंदना करून खेळ सुरू करणारा हिमांशू. खेळी आवडले असेल तर हिमांशू साठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांनी द्यायचा आहे. थांबायचं हिमांशू, हिमांशू या. तर हिमांशू आपल्या सोबत आहे. मला आठवतोय पहिली मॅच, आजच्या दिवसातील सुरुवातीची पहिली मॅच, त्याच्यानंतर 2nd मॅच, त्याच्यानंतर 3री मॅच. हिमांशू ज्या वेळेला उतरला त्या वेळेला चौफेर फटकेबाजी व्हायची. मी सातत्यानं म्हणत असतोय की डावा हा क्रिकेटमध्ये उजवा असतोय, लेफ्ट हँड बॅट्समॅन साइज. या वेळेला खेळताना आणि आयोजनासोबतच आजच्या मॅच मधून काय शिकलास किंवा काय अनुभव तुला मिळालं? काय शिकलो तर नाही, पण पनवेलमध्ये खेळायला नेहमीच मजा येते आणि आयोजन पण खूप चांगले आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद. एंट्री दिल्याबद्दल आयोजकांचं खरं तर धन्यवाद आहे. 70 धावसंख्या एक हार्ड हिटर आणि आजचा हिमांशू जे वागेश्वर देसाई संघाचा बेस्ट बॅट्समन. तदनंतर जाऊया खरं तर आता पुढचा जो आहे तो निश्चितच आपण नंतर देणार आहोत. ज्या चषकासाठी आतुरलेले सर्वच जण आहेत, मग रिक्वेस्ट आहे ज्या स्पॉन्सरनं या TM ट्रॉफीचं आयोजन केलं, किंबहुना त्याच्याच गावातील जी टीम आजच्या अगदी या अंतिम टप्प्यात 3ऱ्या क्रमांकावरती राहिली, नाव आहे ओरखार तिसाई मरुआई. तर तिसाई मरुआई टीमच्या सर्व खेळाडूंना हा चषक स्वीकारण्यासाठी यायचा आहे. तर निश्चितच तिसाई मरुआई योगदेव डाके यांची टीम आहे आणि आजच्या या TM ट्रॉफीचे 3ऱ्या क्रमांकाचे. आणि मी विनंती करतोय प्रवीण दादा आणि तदनंतर सगळे आयोजक. तर खर तर ते स्वीकारतील. नानू आज स्वीकारणार ते ट्रॉफी, कारण स्पॉन्सर आहे. आणि त्याच्यानंतर वहिनी साहेबांना विनंती असेल, चला या. डाके मॅडम सध्या रियालिटीमध्ये आणि बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या क्षेत्रात आमच्या डाकेताईंचं खरं तर नाव एक प्रचंड मोठं आहे. आणि उल्वे नोड जसा विकसित होऊ गेला तसा उल्वे नोडमध्ये बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्याचबरोबर रियालिटीमध्ये योगदेव डाके यांच्या सौ या सातत्यानं अग्रेसर आहेत. तर निश्चितच 3ऱ्या क्रमांकाचं वितरण झालं. आता प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स किंबहुना 2nd, परंतु निश्चितच 2nd प्लेसच्या अगोदर
मी या आयोजकांमधून मुख्य दोघे आयोजक आहेत प्रवीणदादा कोहली यांना विनंती करेन आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि देव डाके आणि तदनंतर प्रवीणदादा कोहली. मी सेकंड विनर आहेत त्यांना आमंत्रित करेन. राजू कोहली तुम्ही थांबा पण देव डाके तुम्ही हा एवढा मोठा शिवधनुष्य कारण या पाटणा मैदानावरती नाईट टुर्नामेंट्सला मी 4 ते 5 वर्षापूर्वी होतो. तर 5 वर्षापूर्वी खरं तर या मैदानावरती नाईट टुर्नामेंट्सच्या निमित्तानं होतो. यावेळेस अतिशय कमी वेळात थांबायचं आहे देसाई टीम फक्त 2 मिनिटं. देसाई टीम 2 मिनिटं फक्त थांबायचं आहे. तर या टुर्नामेंट्सला खरं तर सर्वात मोठी मेहनत आणि प्रचंड मेहनत आपण आयोजकांनी घेतलीत. देवडाकीचं एक स्वप्न होतं. मी राहतोय उरणमध्ये, उरणच्या पूर्व विभागातील बोरखार सारख्या एका गावात, परंतु माझं वास्तव्य उलवेड नोडमध्ये आल्यानंतर गव्हाण या गावाशी आणि गव्हाणच्या मातीशी नातं जोडलं गेलं. आता मला या विभागासाठी काहीतरी द्यायचं आहे म्हणून टीएम ट्रॉफीचं आयोजन आम्ही पाटणा मैदानावरती केलं. कसं वाटलं देव? सगळ्यात अगोदर जमलेल्या सर्व खेळाडूंचं आणि या ठिकाणी प्रेक्षक वर्गाचं खरंच धन्यवाद देईन. एक समालोचक असून सुद्धा आले हात थरथरतात माझे की सुचत नाही मला काय बोलू रोशन सर. पण नक्कीच सांगेन या आयोजकाच्या पाठीमागं आयोजक फक्त देवडाकी घेतात आणि प्रवीण कोळी घेतात, परंतु या आयोजकांना सर जर खऱ्या अर्थानं जर कोणी साथ दिली असेल तर माझ्या सर्व गव्हाण टीमनी, मी गव्हाण टीमला सुद्धा माझीच मानतोय आणि हे त्यांना सुद्धा माहिती आहे. तर स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण आणि त्याचबरोबर तिसाई मरुआ बोरखार यांच्या सर्व सहकार्याने मला साथ दिली त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप आभार. स्पेशली थँक्स बोलेन मी. आज लाईव्ह सुद्धा आहे कारण गव्हाण टीमचं 2 दिवसा अगोदर सर आमची ही आपली मॅचची ओपनिंग होती. त्या दिवशी गव्हाण टीमची नाईट होती. लाईव्ह आहे तरीसुद्धा सांगतोय. नाईट असताना गव्हाण टीमच्या जवळपास 12 ते 14 प्लेयरनी मला या ठिकाणी विचारलं दादा तुला काय लागेल काय. बघा राऊंड होता मोरावे गावाजवळ नाईट मॅच होती. टॉप 4ला काहीतरी आम्ही गेलो, टॉप 4 टॉप 5 मध्ये समथिंग गेलेलो आम्ही. गव्हाण टीम गेली होती. त्यांनी मला विचारलं, मी तिथं सुद्धा गव्हाण टीम जवळ गेली, ती सुद्धा चिडली माझ्यावर. वाईफ समोर आहे, तिचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही फक्त जेव्हा तुम्हाला एक आठवण नाही. तिने रागात मेसेज रेकॉर्डिंग टाकली मला, समोर आहे ती हल्ली, आणि तिने मला मेसेज टाकला की जेव्हा एवढं मी जरी प्रत्येक खूप लोकांनी मला सांगितलं की आयोजन म्हणजे चांगलं आहे त्यांच्याप्रमाणे, मी म्हटलं का ते चुकीचं होईल, परंतु सगळ्यांनी बोललं की ठीक आहे 50,000चं आयोजन आहे, मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे, ट्रॉफी आहेत, सगळं काय आहे, परंतु मी माझी मेहनतपेक्षा अदृश्य हात मला खूप आहेत. मग माझे सर्व गव्हाण टीमचं सिनियर माणसं असतील आणि त्याचबरोबर कारण मित्रांनो आपल्याला 3 दिवसांचे मित्रांनो बरेच लांबून ठाणे विभागातून संघ आला, स्पेशली जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण मित्रांनो आपल्याला 3 दिवसाची फक्त मेहनत दिसते. त्यामागं अजूनही एक माणूस राहिला, त्याचा मी स्पेशली माईकवर नाव घेतोय, आमचे सूरज दादा कोळी ज्यांनी खेळपट्टी बनवली. 3 दिवसामध्ये खेळपट्टी बनवली, खरंच त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. खेळपट्टी बघा फक्त अजूनपर्यंत तशीच्या तशी आहे. आणि आज बामणनगरी संघ आणि त्याचबरोबर तिसाई मोरे बोरखार संघ आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं बरेच लांबून संघाला. मित्रांनो तुम्हाला स्पेशली एवढंच सांगेन, सल्ला नाही देत, परंतु गाडी प्लीज सावकाश चालवा. आणि मला ज्यांनी खरंच सहकार्य केलं स्पेशली माझी गव्हाण टीम आणि इतर तुम्ही खेळाडूंचं सुद्धा नक्कीच सगळ्यांनाच नतमस्तक होऊन धन्यवाद देतोय. धन्यवाद. जय शिवराय. खरं तर सर्वांचा उल्लेख केला, अनवधानानं कुणाचं राहिलं असेल तर जाऊ द्या. खरं तर आपण ज्या वेळेला एखादं कार्य घेतोय ते अतिशय यशस्वीरित्या कसं पार पडतोय ते महत्त्वाचं आहे. सेकंडसाठी जी टीम क्वालिफाय झाली आणि सेकंड प्लेसवरती यांना विनरच म्हणावं, किंबहुना 2 घोडे होते, एकाची अगदी मान समोर होती विजयाच्या रेषेच्या आणि एकाचं पाऊल, परंतु ज्याचं पहिलं पाऊल पडलं तो विनर झाला. आणि देसाई संघ या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. तर चला यायचं आहे, नाव असेल देसाई टीम, मग आकाश असेल, त्याच्यानंतर त्याचबरोबर विकास असेल सर्वांना, आणि त्याचबरोबर मोरेश्वर, त्याचबरोबर हे सर्व खेळाडू या ठिकाणी. हिमांशू सेकंड प्लेस, द्वितीय क्रमांक, आणि दुसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला तो संघ. थांबायचा आहे तसंच, आणि ट्रॉफी घेतल्यानंतर अगदी त्यांच्या कर्णधाराशी आम्ही जय वागेश्वर. थांबायचं आहे मोरेश्वर. प्रवीण प्रवीण थांबणार. ठाणे देसाई मधून जय वागेश्वर टीम मधून हा एक फिरकीचा जादूगार
पहिल्या मॅचमध्ये बघितलं ज्या वेळेला सकाळचं वातावरण असताना सुद्धा त्याचे अनेक चेंडू त्या धावपट्टीवरती टर्न व्हायचे, इन स्विंग व्हायचे, किंबहुना जे आमच्या कधी कधी पंचांना सुद्धा दुविधे मनस्थितीमध्ये पाठवायचे. असं वाटलं या वेळेला विनर नाहीत रनर आहात, परंतु एवढं निश्चित सांगेन की एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता. अजूनही आम्हाला अनेक टुर्नामेंट्स खेळायचे आहेत. आजच्या प्रतियोगितेबद्दल प्रवीण काय बोलशील? खरं तर ती विकेटच खूप छान होती आणि बॉल चांगले टर्न होत होते. त्याच्यामुळे जरा पहिलाच बॉल टाकला मी, फिरवला असाच प्रॅक्टिस करत होतो, तेव्हा समजला की मी इथे बॉलिंग चांगली टाकेन, म्हणून मी कॉन्फिडेंटली बॉलिंग घेतली इथे. आणि त्याचबरोबर निर्णय चुकीचा झाला अंतिम सामन्यात की कुठंतरी खेळी गडबडली? नाही, निर्णयाचा काय विषय नाही. 2 बॉलर 2च ओव्हरची मॅच होती, कारण की मला तरी असं वाटत होतं की 3 ओव्हरची मॅच होऊन दे. आमचा अजून एक चांगला बॉलर होता, त्याला पण चान्स भेटले असते तर थोडासा कमबॅक झाला असता. आणि बॅटिंग लाईन थोडी जास्त होती, त्या हिशोबात जरा आमचा माइंडसेट थोडा चेंज झाला. विजयाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर नो डाऊट खूप छान आणि 50,000ची टुर्नामेंट आहे आणि एवढं भारी आयोजन केलं तर खरं त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. थँक्यू, ऑल दी बेस्ट आणि परत एकदा हार्ड लक फॉर दिस टाइम. या वेळेला नशीब थोडे खडतर होते, पुढच्या वेळेस जाऊया आणि पुढच्या प्लेअर ऑफ दिस सिरीजचा किताब या ठिकाणी दिला जाईल ज्याला मॅन ऑफ दिस सिरीज. आणि निश्चितच चला प्लेअर ऑफ दी सिरीज साठी असणारी स्पोर्ट सायकल, एक आकर्षक चषक, हे या ठिकाणी 50,000 नकद राशी प्रथम क्रमांकासाठी असणाऱ्या प्रतियोगितेतील 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर अगदी सर्वच मॅच मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला जातोय प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट्स. या संपूर्ण प्रतियोगितेतील अव्वल क्रमांकाचा, अव्वल नंबरचा आणि अव्वल दर्जाचा खेळाडू कोण ठरला असेल? कोण असेल? आज संदेश अजून एकटाच देसाई टीम कडून आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. विकास, या दोघांमध्ये लढत आहे पण निश्चित कोण आवाज येऊ द्या की बोरकार टीम कडे. आता मी त्याची कामगिरी सांगतोय. खर तर जो फक्त 3 मॅचेस खेळलाय, 27 बॉल खेळलाय, फेस झालाय आणि जवळजवळ 101 धावसंख्या आहेत, तर निश्चितच देसाई टीम कडे जाऊया. बामणडोंगरी टीम क्रमांकावरती अव्वल आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पर्यंत जायचं असेल तर तेवढी उत्तम कामगिरी त्या टुर्नामेंट मध्ये करावी लागतोय. नाईट टुर्नामेंट्स असतील, खरं तर आम्हाला फक्त मान्यवर येईपर्यंत तुमचा वेळ घेणं गरजेचं आहे. आम्ही आवर्जून नशीब सर सांगत असतोय प्रत्येक टुर्नामेंट्स मध्ये की लहरों से डरकर नौकादारियां पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जिंकणाऱ्याने उन्मत्त होऊ नये आणि पराभव हारलेल्यांनी कधी खरं तर नाराज होऊ नये, खचून जाऊ नये. परत एकदा जोमानं पुढच्या टुर्नामेंटमध्ये काम करायचं आहे. या वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरेल त्याला एवढंच सांगणं असेल, आपल्या टीमसाठी आणि आपल्या गावासाठी आता हा व्यावसायिक क्रिकेट बनू लागलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचा एफर्ट आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी द्यायचा आहे. प्रत्येक जण 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सांगू का, गाव असतोय 2 ते 3 हजार लोकसंख्येचा, त्यातून 12 किंबहुना फक्त 18 ते 20 खेळाडू खेळतायत आणि या 20 खेळाडूंमधून एका खेळाडूच्या पाठीमागे गावातील हजारो मुलं दर दिवशी त्याला प्रसार माध्यमातून त्याची इंस्टाग्रामवर एखादी व्हिडिओ झाली, एखादी रील्स आली तर त्या रील्सला फॉलो करण्यासाठी, शेअर करण्यासाठी, सबस्क्राईब करण्यासाठी त्याचे अनेक चाहते असतात. आणि कलाकार असो किंवा खेळाडू असो, त्याला प्रसिद्धीला नेण्याचं काम माझा रसिक मायबाप करतोय. त्या तुमच्या पाठीशी असणाऱ्या सर्व पाठीराख्यांसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया, कारण आज तुम्ही ज्या उंचीवरती आहात त्याचं सर्वात मोठं योगदान तुमच्या घरातल्यांचं आहे आणि त्याच्यासोबतच तुमच्यावरती अतोनात प्रेम करणारे तुमचे जे चाहते आहेत. किंबहुना सांगू का,
एखाद्या खेळाडूवरती एखादा रसिक प्रेक्षक ज्यांनी कधी बॅट हातात पकडली नाही ना, तो सुद्धा क्रिकेटवरती एवढा प्रेम करतोय ना, वर्षाकाठी लाखो रुपये, ज्यांनी कधी मैदानावरती बॅट घेऊन एखादा सामनाही खेळला नाही, तो वर्षाकाठी लाखो रुपये या क्रिकेटसाठी खर्च करतोय. हा क्रिकेटवरचा प्रेम आम्हाला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा एक दर्जा ब्रँड बनवायचा असेल तर तुमच्या पाठीमागे खंबीरपणे असणाऱ्यांना कधी विसरू नका. मी आमंत्रित करतोय मंचावरती प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, आणि निश्चितच समोरून आलेला पहिला नाव होता संदेश गोंधळी. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी संदेश गोंधळी. संदेश गोंधळी ज्यांना मला वाटतोय 3 मॅच आणि या 3 तर संदेश सोबत अगोदर बोललं जाईल, त्याच्यासोबत आला नाही का संदेश, अब्सेंट आहे. येस, अगदी त्या ठिकाणी फायनलसाठी आहे. तर संदेशला तिकडे खेळण्यासाठी गेल्यानंतर सुद्धा या मैदानावरती प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अजून एक मॅच खेळायला मिळाली असती तर त्याचा अजून एक मोठा रेकॉर्ड आपल्याला या गुणपटलावरती पाहायला मिळाला असता. त्या संदेशच्या खिलीसाठी सर्वांनी बामणडोंगरीकरांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. तर त्याला एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह दिला जातोय. आणि त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल, ज्या स्पोर्ट्स सायकलवरून सवारी करताना दिसेल संदेश. आता पुढच्या एक पहिल्या क्रमांकाच्या अगदी कडे जाताना मी परत एकदा रोशन पाटील यांना आमंत्रित करतो. 1 मिनिट फक्त प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. रोशन पाटील अंतिम लढतीत अव्वल क्रमांकाचा ठरलेला संघ तर चला पहिल्या क्रमांकाचं वितरण करण्यासाठी नशीब सर आपल्याला विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आणि रोशन की प्रवीण कोहली सर्व आयोजक येतील. राशी अव्वल क्रमांकाचा मानकरी ठरला संघ, त्या संघाला नशीब दादा चला या स्टेजवरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. देसाई संघ या ठिकाणी छानशे फोटो सेशन होतील, परंतु मी आवर्जून उल्लेख करतो की बक्षीसपात्र झालेल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी देसाई संघ समोर असणं गरजेचं आहे. तर देसाई टीमला ही रिक्वेस्ट आहे. येस, खरं तर चला या अगोदर त्या मान्यवरांना आमंत्रित केलं जातोय. या अरण्या अरुण वाघमारे, चला आपण या. युट्यूब आणि युट्यूबवरील रील स्टार आहे अरण्या. तर या ठिकाणी अरण्या येईल आणि त्याचबरोबर नशीबदादा बामणडोंगरी टीमचे पॅकर आणि त्याचबरोबर आमचे सहकारी रोशन पाटील. आता अरण्या म्हणजे एक खरं तर फार प्रसिद्धी तुने असणे हे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमानं ऐकलंय. खरं तर लगेच चेहरा क्लिक झाला नाही आणि अरण्याला पण आता MPL मध्ये सुद्धा ऑक्शनच्या निमित्तानं त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. तर निश्चितच आपण अरण्याशी संवाद साधणार आहोत. अरण्या एखादा डायलॉग होऊन जाऊ दे. रील स्टारनं काय करावं? भटानं, ब्राह्मणानं, भटजीनं, गुरुजींना मंदिरात गेल्यानंतर 2-4 मंत्र आपसुकच संस्कृतमध्ये आपल्या मुखातून द्यावेत. खेळाडूनं गेल्यानंतर मैदानावरती त्यांना अदाकारी दाखवावी. रील स्टारनं आल्यानंतर आपली काहीतरी अगदी अदाकारी दाखवावी. तर जाऊया अरुण वाघमारे. खरं तर त्याचा फेमस डायलॉग तुम्हाला माहित आहे, तुने असणे. हा एक डायलॉग होऊ द्या. आला वारा गेला वारा, उडून गेला थवा, पनवेल मध्ये फक्त आमची नशीबदादाची हवा. हॅशटॅग नशीबदादा भोईर. यावेळेला निश्चितच तुने असणे आपल्याला ऐकायला मिळालं नाही, पण प्रसिद्धी बघा ना प्रसार माध्यमातून किती खेळाडूंना या कॅमेरानं आणि कित्येक लाईव्ह चॅनलनं फार मोठं करण्याचं स्वप्न. आणि आजच्या या पहिल्या क्रमांकाच्या मानकऱ्याला एका स्पेशल मान्यवराच्या पवित्र शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. आणि आपण पाहू शकाल ही स्पर्धा पूर्णत्वाला जाण्यासाठी ज्यांचं भरीव योगदान राहिलं
मग आमचे कॉमेंटेटर्स असतील, त्या सर्व कॉमेंटेटर्स, त्याचबरोबर सर्व लाईव्ह टेलिकास्टिंग करणारे आमचे कॅमेरामन, आमचे ब्रॉडकास्टर, आमचे स्कोरर, गुणलेखक, आमचे DJ ऑपरेटर आणि त्याचबरोबर आमचे सर्व मान्यवर, या सर्वांचा मी अगदी संयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की सर्व संयोजकांनी आजच्या कार्यक्रमातील या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. आणि मला वाटतोय परत एकदा मी अनाऊन्समेंट निश्चित करतोय की याच मैदानावरती फेब्रुवारीमध्ये महेश स्पोर्ट चषकाचं आयोजन आहे. 5, 6, 7, 8, 9 ही तारीख असणार आहे. खरं तर मला वाटतोय 13,000 एंट्रीज फी असणार आहे. आणि या एंट्रीज फीला मुख्य आयोजक म्हणून सचिन रघुनाथ घरत, गव्हाण ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर प्रवीणदादा सदानंद कोळी हे 2 मुख्य आयोजक असणार आहेत. आत्ताचा पर्व संपला की फेब्रुवारीमध्ये याच मैदानावरती, पाटणा मैदानावरती हा क्रिकेटचा प्रकाश झोतातील महारणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. तर चला मी आयोजकांना विनंती करेन की आता पहिल्या क्रमांकाला एवढं वेटीस धरू नका. पुन्हा एकदा येतील, त्यांच्यासोबत एक छानसा क्षणचित्र होईल. तोपर्यंत पहिल्या क्रमांकाच्या ही स्पर्धा एवढ्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं. देसाईवाल्यांनी सांगितलं प्रवीणनं की मॅच 3 षटकांची शेवटची होणं गरजेची होती. आणि त्यावेळेस 3 षटकांची जर मॅच झाली असती तर प्रेक्षकांनी बघण्यासाठी एक आनंद वेगळा मिळाला असता. जाऊया टुर्नामेंट्समधील महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे. आता मान्यवर का महत्त्वाचे तुम्हाला ठाऊक आहे का? आयोजक एवढा अगदी बडेजाव करून मोठं आयोजन करतायत आणि त्यातीलच तसं म्हटलं तर अगदी एक उत्तम शामियाना उभारतायत. आणि आपल्याला जास्तीत जास्त काय देता येईल याच्याकडे आमच्या आयोजकांचं जरी लक्ष असेल तरी आयोजकांनाही अगदी उदात्त भावनेतील दानशूर दात्यांची फार गरज असतोय. आणि मग त्या उदात्त भावनेतून मला वाटतोय सरते शेवटी आत्ता आमच्या HP पेट्रोल पंपाचे मालक आप्पा धनाजी शेठ यांच्याकडून 5,000, कैकांकडून आणि त्याचबरोबर सन्माननीय अनिकेतबाईंचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. तर मी विनंती करतोय अनिकेतबाई यांना की प्लीज चला मंचावरती यायचं आहे. खरं तर त्यांचा पहिल्यांदा आदरपूर्वक सन्मान निश्चित होईल. आणि आमच्या TM ट्रॉफी 2024 दरम्यान पहिल्या क्रमांकाचं चषकाचं वितरण आपल्या पवित्र शुभास्ते व्हावं ही आमची एक इच्छा होती. चला सर्व संयोजक या इकडे, प्रवीण दादा आणि त्याचबरोबर सर्व राजू दादा, अनिकेत दादांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर मायेचा आणि प्रेमाचा उबदार वस्त्र या ठिकाणी. तर TM ट्रॉफी स्वर्गीय सदानंद स्मृती विनर गव्हाण व देवडाकी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसाई मरुआई चषक 2024 थांबायचा आहे अनिकेत सर. आणि यासोबतच पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. सध्या रायगड काय, ठाणे काय, अख्ख्या महाराष्ट्रात ज्या नावाचा दबदबा आहे, नाव आहे बामणडोंगरी जीवदानी. तर बामणडोंगरी टीमला मी विनंती करतोय की चला लगेचच आपण या ठिकाणी आणि आपल्या पहिल्या क्रमांकाचं चषक आणि त्याचबरोबर नकद राशी 50,000 आपल्याला सुपूर्द केली जाईल. सर्व आयोजक आणि त्याचबरोबर संयोजक या संयोजकांच्या वतीनं TM ट्रॉफीचे मुख्य आयोजकांच्या पवित्र शुभ हस्ते तिकडे बाजूच्या स्टेजवरती थांबा काहींनी. TM ट्रॉफी आणि या TM ट्रॉफीचा विजेता संघ ठरला बामणडोंगरी. नशीबदादाची टीम